आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय करूया सुंदरचं, कसं थांबवायचं तेच कळत नाही. आता बी कुठं जाऊन बसलाय काय माहित. हा सुंदर सावकार. अक्षरा, हे पोरी पोरी डोळे उघड की. डोळे उघडा की. काय झालं वहिनी? बारक्या, समजा माझ्यामुळे झालं आहे बघ. माझा स्वाभिमान जपायला गेली आणि हे संकट ओढावलं तिच्यावर. मी आज त्या कामिनीच्या चपला उचलल्या असत्या ना तर हे समजा झालंच नसतं. आई आई हे बघा, तुम्ही शांत व्हा. अहो यात तुमची काय बी चूक नाही बघा. ती कामिनीच नीच आहे. का तिनं काय केलं? अरे समध्या गावाचं जेवण एकट्या अक्षराला करायला लावलं. अक्षरा अक्षरा डोळे उघड की. उठा की. बाबा ऐक, वहिनींची अवस्था लय बेकार झाली बघ. आपल्याला डॉक्टरांना घरी बोलवावं लागेल, काहीतरी औषध पाणी करावं लागेल. हा होय होय, मी बघतो काहीतरी करतो. मी सोय. हा आलोच. हा आलो. हे बारक्या, हार उपचार करायला पैसे लागतील ना? कुठनं आणायचं रे पैसे? काय बी केलं तरी पोरीचा ताप उतरत नाही. अंग तरी इस्तवाने गरम झालं. काय करावं, गुडगुडी बी भरली. अक्षरा, तुझे हाल बघवत नाहीत ग. देवी आहे, आता तूच तारणहार आहेस. माझ्या अक्षराला बरं कर. तुझ्या समोर पदर पसरते. काय बी चमत्कार कर, पण पोरीला लवकरात लवकर बरं कर. हो, हे पाटील डॉक्टर आहेत ना, ती लय चांगली आहे. ती म्हणजे इकडचे समधी लोक यांच्याकडेच येतात. त्यांचा हात गुण लय भारी आहे. चालेल, आपण ह्यासनं घेऊन घरला जाऊया. ते अक्षरासनी नक्की बरं करतील. हा चल, इच्छा जाऊन विचारूया त्यांना. पण वर काय बारक्या, अरे डॉक्टर चांगले आहेत ना? अरे आहेत चांगलं, त्याचा काही प्रश्न नाही. पण त्यांची फीचा पैसा कुठं आणायचं? बारक्या खरं सांगू काय, मी आता त्याच्याबद्दल काय विचार केला नाही बघ. आपण आहे ना आज जाऊन त्यासने आपली समधी परिस्थिती समजावून सांगूया. कदाचित डॉक्टर समजून घेतील. हा चल. अरे नाही चालणार सुंदर असं. बारक्या, अरे विनंती करून बघण्यात काय हरकत आहे? हा कुठेतरी माणुसकी जपण्यासाठी येतील बी ते. आणि हे बघ, आपण इथे असं बोलण्यात येळ नको घालवूया. चल जाऊया. चल. डॉक्टर डॉक्टर, अरे थांब 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 थांब. हो अगं अगं, काय झालं काय? दादा, हो डॉक्टर आहेत काय वाद? हा आहेत, पण जरा थांबावं लागेल. हो दादा, लय इमर्जन्सी आहे बघा. अक्षराची अवस्था लय खराब झाली आहे. आम्ही डॉक्टरांनी घरला घेऊन जायला आलोय. नेमकं झालं काय? कोण अक्षरा? अक्षरा माझी बायको आहे. अहो त्यासनी चक्कर आली आहे आणि त्या शुद्धीवरच येत नाहीत बघा. डॉक्टर्सनी लवकरात लवकर सांगा ना. हे बघा, तर डॉक्टर घरी आले तर 300 रुपये फी होईल.
आणि जर तुम्ही पेशंट इथं घेऊन येणार असाल तर 200 रुपये फी, आणि ही सगळी फी आता भरावं लागेल. दादा हे बघा, आता आमच्याकडे पैसे नाही आहेत, पण आमच्याकडे पैसे आले ना की आम्ही तुमची समधी फी भरतो बघा. हो पण आता जरा अरे उधारी ठेवायला का किराणा मालाचं दुकान आहे का? हे हॉस्पिटल आहे. हे बघ, जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील ना तेव्हा तू बायकोला घेऊन ये, डॉक्टर तपासतील त्यांना. अहो पण आता डॉक्टरांची लय गरज आहे हो. दादा मी हात जोडतो तुमच्यामोर. अहो अक्षराची अवस्था लय खराब आहे, आमच्यावर दया करावं, समजून घ्या ना आम्हाला. हवं असेल ना तर मी डॉक्टर संघ बोलतो, मी त्याची विनंती करतो, ऐका ना. हे बघा, मी यात काही मदत करू शकत नाही. दवाखान्याचे काही नियम असतात. केस पेपर काढूनच आम्ही पेशंटला डॉक्टरांकडे पाठवतो. दादा अहो मला एकदा डॉक्टर संघ बोलायला द्या की. हो, तुम्हाला सांगितलेलं समजत नाही का? नाही जाऊ शकत तुम्ही आतमध्ये. कुठून कुठून येतात काय माहिती. बारके तू एक काम कर, तू इथंच थांब. पैसे असल्याशिवाय हो आपल्याला आज सोडणार नाही बघ. मी बाहेर बघतो पैशांची काय व्यवस्था होती काय. हा आलोच मी. अरे नाही तू एकटं कुठे चाललायस? चल दोघं बी जाऊ. हे नाही बारक्या, हे बघ तू इथंच थांब. अरे चुकून डॉक्टर बाहेर आले ना तर त्यासनी आपली अवस्था सांग. हा मी बघतो बाहेर काय पैशांची व्यवस्था होती काय. आलोच मी. अरे सुंदर ऐक माझं, आपण दोघं बी जाऊया आणि बघूया काही पैशाची सोय होते का. नाही बारक्या तू इथंच थांब, मी आलोच, बघतो. आलो. काय बी झालं तरी मला पैशाची सोय करावीच लागेल. अक्षराची अवस्था लई वाईट आहे, त्यासनी बरं करणं माझी जबाबदारी आहे. त्यासनी जास्त वेळ अशा अवस्थेत ठेवणं बरं नाही. काय बी काम शोधायला पाहिजे. काम पाहिजे आहे, पण कोण देणार काम? काय सुचत नाही. त्या कामनीनं समधी वाट लावून ठेवली आहे. बोला दादा, किती वडापाव देऊ? नाही वडापाव न गाय. तुमच्याकडे काय काम असेल तर मला सांगा ना. काम? कसलं काम? तुम्ही सांगा ते काम करायला मी तयार आहे. काय बी काम द्या. बरं दादा मला काम द्या हो, मला पैशाची लय गरज आहे. नाही दादा, माझ्याकडे काय काम नाही. अहो दादा असं करू नका, मी तुमच्यामोर हात जोडतो बघा. अहो मला पैशाची लय गरज आहे हो. अहो माझी बायको अक्षरा आजारी आहे, तिला चक्कर आली आणि तिनं शुद्धीवरच आली नाही बघा. तिच्या उपचारासाठी मला पैशांची गरज आहे. तुमच्याकडे काय काम असेल तर द्या ना मला काम. बरं, एक काम कर, ती भांडी घासून दे. तर डॉक्टर घरी आले तर 300 रुपये फी होईल, आणि जर तुम्ही पेशंट इथं घेऊन येणार असाल तर 200 रुपये फी, आणि ही सगळी फी आता भरावं लागेल. जमेल का? हा होय होय करतो मी. जा मग.
पोरीचा ताप तर जरा बी उतरना झालाय. एवढा ताप चांगला नाही. सुंदरन बारक्या बी अजून आले नाहीत डॉक्टरला घेऊन. सुंदरला फोनच करते. हा हॅलो. सुंदर, डॉक्टर भेटले का रे? हा होय होय, मी डॉक्टरांनी घेऊन येतोय घरला. लवकर या रे. मला अक्षराची अवस्था बघवत नाहीये बघ. तिचा ताप जरा बी उतरला नाहीये. लवकर या तुम्ही. हा हा होय होय, तुम्ही काय बी काळजी करू नका, मी येतो लगेच घरला. हा आलोच. झाली भांडी घासून? होय दादा, झालं बघा समजा काम. ठीक आहे. अहो दादा, मला 300 रुपयांची गरज आहे. तुम्हाला किती बी गरज असू द्या, ह्या कामाचे एवढेच पैसे होतील. घ्या. ठीक. जावई बापू, हो जावई बापू, जावई बापू, असं काय करताय? मी तुम्हासनीच बोली होतोय. मला पर मी आज तुम्हासनी ओळखलं नाही. जावई बापू, असं काय करताय? हे दिनकर मामा. दिनकर मामा? तुम्ही आमच्या नात्यातले आहे का? नाही म्हणजे तुम्हासनी माहित नाही का माझा अपघात झालता ते? हा म्हणजे माझा अपघात झालता, त्यात माझी स्मृती गेली बघा. मला मागचं काय बी आठवत नाही. अरे देवा, काय झाले? जावई बापू, मी अक्षराचा मामा आहे, दिनकर मामा. तुम्ही अक्षराचे मामा आहेच होय? हा. बरं झालं भेटलात तुम्ही. अक्षराला आजारी आहे बघा. आमच्याकडे ना डॉक्टर्सने द्यायला बी पैसे नाहीत, म्हणून तिच्या उपचारासाठी ना मी इथं काम करायला आलोय बघा. ही भांडी भिंडी घासली, ते पैसे मिळालेत, पण एवढेच पुरं नाही तो. काय झालं माझ्या अक्षराला? कुठं आहे माझी पोर? आता आम्ही बारक्याच्या घरी राहतो आहे. म्हणजे माझी स्मृती गेली, त्याचा फायदा कामणीने घेतला आणि आम्हाजनी फसवलं बघा. अक्षराकडनं समधी प्रॉपर्टी काढून घेतल्याने आम्हाजनी वाड्यावर आकललं, आणि आता आई आणि अक्षराला मोलकरी म्हणून वाड्यावर राबवते आहे. आज तर समजा गावाचं जेवण एकट्या अक्षराला करायला सांगितलं, आणि त्याचा तिला त्रास झाला आणि ती आजारी पडली आहे बघ. अरे देवा, काय झालं होय? माझ्या अक्षराला काही उतारास? जावई बापू, चला आपण पहिला घरला जाऊ आणि संग डॉक्टरला बी घेऊन जाऊ. चला लवकर, येळ नको वाया घालवा. चला.
डॉक्टर साहेब आई हे बघ, डॉक्टर साहेब आले. पोरीची अवस्था बघाव, तिचा ताप चढतच चाललाय, पोटात अन्नाचा कण बी नाही तिच्या. काळजी करू नका, त्यांच्या मिस्टरांनी मला कल्पना दिली आहे, मी त्यांना आधी चेक करतो. माफ करा मॅडम, अचानक मुंबईला जावं लागलं. अक्षराच्या मामीला जेलमध्ये येण्याचं झटके यायला लागले. तिला हॉस्पिटलला हलवायला लागलं. तिच्या उपचारासाठी केलं होतं. या समध्या धावपळीत गडबडीत तुम्हासनी कॉन्टॅक्टच करता आला नाही. पण मॅडम, एवढं समद घडलं असताना तुम्हासनी मला एक बी फोन करता आला नाही. वय हो, तू मस्ती कळवाया हवं होतं, पर असं वाटलं का या समध्याचा उगा तुम्हाला त्रास नको, तुम्हाला आणखी टेन्शन द्यायचं नव्हतं म्हणून. अहो, टेन्शन कसलं? अक्षरा माझी पोर आहे हो. डॉक्टर, कधी शुद्धीवर येईल? लवकरच येतील, काही काळजीचं कारण नाही. कामाचा जास्त ताण आणि पोटात काही नसल्या कारणाने त्यांना विकनेस आलाय आणि त्यामुळे ताप वाढत चाललाय. मी काही गोळ्या लिहून देतो, त्या त्यांना ताबडतोब चालू करा. लवकर बरी होईल ना? हो, लवकर बऱ्या होतील. फक्त मी दिलेल्या गोळ्या वेळच्या वेळेस द्या आणि पुढचे 2 दिवस तरी सक्तीची विश्रांती द्या त्यांना. मारक्या, डॉक्टर साहेबांनी बाहेर सोडू दे आणि बघ येताना या औषध बी घेऊन हे घेतो पैसे. अक्षरा, पुरी का वागलीस असं? माझा मान राखण्यासाठी माझ्यावरचं संकट स्वतःवर घेतलंस. आता तुला काही झालं ना तर मी आम्हाला माफ नाही करू शकणार. अक्षरा, डोळे उघड कर, लवकर बरी हो पोरी. आई हे बघा, तुम्ही शांत व्हा. डॉक्टरांनी सांगितलं ना हो की आता काळजी करण्याचं काय बी कारण नाही. हा, अहो ह्यासनी काय बी होणार नाही. ह्यांनी गोळ्या घेतल्या ना की त्या बऱ्या होणार आहेत. बघा, तुम्ही काय बी काळजी करू नका, ह्यासनी काय होणार नाही. आता तुम्ही ह्या घरात राहायचं नाही. तुम्ही समध्याने माझ्या घरात चला. दिनकरराव, तुमचं म्हणणं पटतंय मला, पर आम्हासने नाही वागता येणार तसं. आमचा नाईलाज आहे. त्या कामिनीला जर कळलं ना तर तुम्हाला बी तिचा जात सोसायला लागत. लई उलट्या काळजाची आहे ती, आणि सध्या तर माणुसकी पार विसरून गेलीये. तिला जर कळलं की तुम्ही आमच्या सोबत आहे तर तुमचं बी जगणं मुश्किल करत, आणि आमच्यासाठी तुमची फरफट झालेली नाही चालणार मला. तिला काय करायचं ते करू दे, पण माझ्या पोरीला मी असं नाही बघू शकत. दिनकरराव, हात जोडते, नका आग्रह करू. आणि तसं बी आमच्यासाठी तुम्हाला कामिनीनं जाच केलेला अक्षराला बी नसता चालला. म्हणून म्हणते, माफ करा. आता यावर मी काय बोलणार?